जेजुरी गडावर मल्हारी चरित्राचं आख्यान मांडलं जाईल, ज्यात तुझ्या आणि म्हाळसेच्या मूळ स्वरूपाच्या खुणा आहेत. त्या शोधत शोधत तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळेल. म्हाळसाताईसनी पहिलं कळलं तर मी तिला घेऊन कैलासात जाईन. आणि मला पहिल्यांदा कळालं तर मी तुला घेऊन कैलासात जाईन. आता तुझ्या हातात आहे की काय करायचं ते. मी तयार आहे आणि तुमचा हात डोक्यावर आहे म्हणल्यावर मला काहीच काळजी नाही. पर मनात काहीही शंका ठेवू नको. जे असेल ते संकोच न करता विचार. कारण तू आणि म्हाळसा दोघीही तिथे असाल तेव्हा मला तुम्हाला परत काही सांगायची संधी नाही मिळणार. आख्यान गडावर होणार, मग मी कशी येणार गडावर? तुला यावंच लागेल, काहीही झालं तरी. पण म्हाळसाताईसनी ते नाही आवडायचं. पुन्यांदा गडावर पाऊल ठेवायचं नाही असं सांगितलं आहे त्यांनी. मी राजवाड्यात आले आणि समद्यान मुहूर्त त्यांनी माझा अपमान केला म्हणजे. तसं नाही होणार. मी आधीच तिच्याशी त्याविषयी पुन्हा पुन्हा बोलून घेईन. तू काळजी नको करू. म्हणजे मला गडावर येऊन आख्यान ऐकता येईल? होय. मला तर काय करून काय नका असं झालं आहे. मला महादेवांची गोष्ट ऐकाय मिळणार, तुम्ही हा अवतार कसा घेतला हे ऐकाय मिळणार, आणि त्यात मी कोण आहे हे बी मला समजणार. ती भाग्य आहे माझं. कम्या स्वतः हे आख्यान ऐकणार, बघणार. तेव्हा तुम्ही हायसा म्हणून हे समजत जुळून येत आहे. पण बानू, हे सहज साध्य नाही. तुला तुझ्या जीवाचे कान करून ते श्रवण करावं लागेल. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. ध्यान विचलित होऊ न देता जर तू ते श्रवण केलंस तर तुला ज्ञान प्राप्त होईल आणि तुझे इथले कार्य पूर्ण होऊन तू माझ्या सोबत कैलासात येशील. शिवलोकात अनंत काळापर्यंत सुख उपभोगशील. असं सगळ्यांच्याच आयुष्यात नाही घडत. तुम्ही सांगितलं तसं जीवाचा कान करून म्या तता असत. दुसरा कंचा बी विचार मनात येऊ द्यायची नाही म्या. या आख्यानात आणखी काही अटी आणि नियम असतील त्या तुला आख्यानात कळतील. ते ह्यासाठी की ही कथा निष्पक्षपणे सांगितली जावी. तुला आणि म्हाळसेला समान संधी मिळावी. कोणालाही झुकतं माप मिळू नये. माझ्यासाठी तुम्ही दोघीही समान आहात. पण मला नाही ओळखता आलं तर? इतक्यात हार स्वीकारलीस? तसं नव्ह. खरं तर हा हारण्या जिंकण्याचा खेळ नाही, तर भक्तीच्या मार्गात स्वतःला विसरून स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. तेव्हा तू निश्चिंतपणे सामोरी जा.